तर नमस्कार मराठी पब्लिक, कशा आहात तुम्ही सगळे? येते यार फायनली ती व्हिडिओ आलेली आहे ज्याची तुम्ही सगळे वाट बघत होते की यार भावा म्हणजे गणपती उत्सव साजरा कर, जी की मागच्या व्हिडिओपेक्षा आपण एकदम खतरनाक गणपती उत्सव साजरा करणार आहेत आपल्या GTA 5 मध्ये. तर या ठिकाणी बघा मायकल पाटील फुल रेडी झालेला आहे, सूट बूट घातला आणि मायकल पाटीलची फॅमिली सुद्धा इथं तयार आहे बघा. जिमी, ट्रेसी, अमेंडा सगळे. आणि या ट्रेसीने जुने कपडे घातले का? अबे ते यार मी चांगले कपडे घालायला लावले, कानेबाने जुने कपडे घातले, थोडा काय विषय नाही. तर आज आपण हा जो आहे मायकलच्या घराचा गार्डनर आहे नाही का, म्हणजे केअरटेकर काय म्हणतात रे, केअरटेकर आहे. मग मस्त काम करायचं सोडून दिलं आणि फोनवर बोलू राहिला बायकोसोबत. अच्छा नाही, थोडं आज गणेश चतुर्थी येणार आहे, मग सगळ्यांची फुल तयारी करणार आहे. हा पण येणार आहे तिकडं. चला म्हटलं यार आज पूर्ण शहरच येणार आहे त्या ठिकाणी. एवढी खतरनाक आपण केलेली ना यार गणेश चतुर्थी. तुम्ही बघा एकदम, तुम्ही लाईक केल्याशिवाय जाणारच नाही यार. लाईक आणि सबस्क्राईब करूनच द्या मी तर म्हणतो. आणि बघा सगळ्यात आधी आपली जी महिंद्रा थार आहे ना, ती आपण घेतली होती मागच्या व्हिडिओमध्ये घेतली होती वाटतं. ओके. आणि या व्हिडिओमध्ये आपण आज काही मिशन वगैरे नाही करणार आहे. आज आपण करणार आहे गणपती उत्सव साजरा. आणि सगळ्यात आधी ना तुम्हाला मूर्ती पण मी दाखवणार आहे. तर त्याआधी मला काय करावं लागेल, बँडची गाडी आपण आणली होती, बँडची गाडी आपण बनवायला दिली होती नाही काय का पप्पू मेकॅनिककडं. तर मला तिकडं जायचं आहे, बँडची गाडी पण आणायची आहे अजून. त्याचबरोबर आहे ना आपल्याला खूप सारं तयारी करायची अजून. तर चला मी आता तुम्हाला डायरेक्ट ना ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, आपलं डेकोरेशन फायनल डेकोरेशन कशा प्रकारे झालेलं आहे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आपण ना फ्रँकलिनला दिलं होतं हे सगळं काम करायला की भाऊ तू करायचं डेकोरेशन वगैरे. तसं फ्रँकलिन पण बोलला होता का म्हणे मीच कराल म्हणे, काय हरकत नाही. मग फ्रँकलिनने सगळी सजावट केलेली आहे. आणि सजावट केलेली आहे जे ठिकाण आहे ना आपलं, ते आहे आपलं छत्रपती चौक, ज्यामध्ये आपण महाराजांची मूर्ती स्थापना केली होती. ते बघा समोरच्या बाजूला. आणि यार आज ना थोडासा रस्त्यामध्ये गाड्या पण कमी दिसत आहेत, कारण यार सांगून दिलं होतं आपण मोठा उत्सव साजरा करायचा आपल्याला, म्हणून घराबाहेर नका निघू वगैरे. थोड्याफार गाडी दिसतीलच तुम्हाला. ओ हे बघा यार, आई शपथ का भयानक तयारी केलेली. झेंडे बिंडे पण लावलेले राव. एक मिनिट, ये बघा यार इथं फुल फोकस वगैरे लावून दिलेली आहे. फ्रँकलिन देशमुख यार भाई काय जबरदस्त काम केलेलं आहे बघा ना यांनी. वरती झेंडे लावलेले आहे, इकडच्या बाजूला बघा ऑर्केस्ट्रा पण आलेला आहे. ऑर्केस्ट्रा म्हणतात ना काहीतरी, बँड म्हणजे DJ वगैरे. भाई काय जबरदस्त काम चालू आहे वाटते इथं बघा. थोडंसं फोकस लाईटिंग वगैरेचं थोडंसं काम चालू आहे. काय हरकत नाही, होऊन जाईल ते संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी आपण मस्त फुल राडा करायचा. आणि बँडची गाडी पण येणार यार, एक नंबर वाटेल काय. तर ओके, एक काम करू की आपली जी गाडी ना ती सध्यापुरतं कुठेतरी पार्किंग करून ठेवू. आणि मायकल पाटीलची फॅमिली पण थोडीशी इकडं फिरायचं काम करत. आणि समोरच्या बाजूला बघा का भारी डेकोरेशन आहे, ज्या ठिकाणी वरती आपण मूर्ती बसवणार आहे. वरती एक टेबल आहे ज्या ठिकाणी आपण टेबलने काहीतरी बनवलं आहे वाटतं, ते बघूया आता तुम्हाला दाखवतो मी. आणि बघा वरच्या बाजूनी व्ह्यू काय मस्त वाटतोय. हे दिवसाला एवढं खास नाही वाटत बरं का, रात्रीमध्ये बघा तुम्ही. रात्री जेव्हा आपण याच्यामध्ये होईल ना त्यावेळेस बघा तुम्ही काय मस्त दिसतं. आणि जो पाठीमागचा जो एरिया आहे आपला मंडपाचा पाठीमागचा एरिया, तिथं पण यांनी लाईट वगैरे लावून दिलेली आहे, जे की मस्त दिसतं यार, एक नंबर आहे. काय फ्रँकलिन कुठे गेला? फ्रँकलिनला शोधावं लागेल मला. तो बोलला की म्हणे मी इथंच उभा आहे म्हणे मंडपाची इथंच, पण गेला कुठे बे हा? ओके, तर याला एक मिनिट. अबे दलिंदरांनो इथं साली इथं कार्यक्रम होणार, इथं बिड्या फुकू राहिले तुम्ही का रे ढेबऱ्या? अरे हिरवी मिरची काय म्हणतात रे त्या मिरचीला, काय म्हणतात रे ढोबळी मिरची. अरे तो पळालं, मित्राला सोडून पळाला का रे शेंबड्या, थोडा विषय. तर इथं बघा फुल तयारी बियारी केलेली आहे. आणि तर आता ना एक काम करूया की आज आपल्याला ना हे बघा मध्ये बघा कशी लाईटिंग लागती आहे. आणि इकडचं पण त्यांनी फुल नाव वगैरे, हे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं वाटतं तुम्हाला, मागच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस आपण ही तयारी वगैरे करायला आलो होतो. ओके. तर जे मध्ये लाईटिंग आहे ना ते मोठी रिंग आहे बघा, तर ते मध्ये लावून दिलेलं आहे आपण. तर आता आहे ना आपण एक काम करणार की फ्रँकलिन आणि मी जाणार आहे बँडची गाडी घेण्याकरिता, देव मामलेदार बँड. आणि जे मायकलची फॅमिली, तर भाई तर मस्त फोटो काढायला लागली राव. काय विषय नाही यार, काढा, फुल तयारी बियारी चालू आहे काय. तर फ्रँकलिन आता मी ना फ्रँकलिनला का घेऊन चाललो आहे, तसं मी पण आणू शकतो, बट आपली जी थार आहे ना यार ती तिथं थोडी सोडून येता येणार आहे आपल्याला. मग थार काय करणार की फ्रँकलिन घेऊन येणार आहे इकडं, आणि आपण आपली बँडची गाडी घेऊन जाणार आहे. आणि डायरेक्ट तो आपण ना त्या ठिकाणी जाणार आहोत, ज्या पप्पू मेकॅनिकच्या गॅरेजवरून डायरेक्ट ज्या ठिकाणी आपल्याला मूर्ती घ्यायची आहे तिकडनं थोडं इकडनं जावं लागणार आहे. थोडं शॉर्टकट वगैरे मारणं गरजेचं आहे ना राव इकडं. आणि यार मी काय केलं माहिती का, पूर्ण शहरामध्ये ना आपले बॅनर वगैरे लावलेले आहे. ते बॅनर तुम्हाला दाखवतो. एक बिल्डिंग आहे ज्या ठिकाणी 2 प्रकारचे बॅनर मी लावलेले, आणि तिथं ना बॅनर फुल असे बदलत राहतात बघा. ही वाले हा एरिया आहे तो.
हे मागच्या वेळेस पण बघितलं तसं महाराजांच्या व्हिडिओच्या टायमाला, अजून बाबासाहेबांची पण व्हिडिओ बनवली होती. हे बघा काय गणेश उत्सवचा एक मोठा बॅनर लावलेला आहे. आणि आपण गाडी रस्त्यामध्ये उभी करून दिली रे, काय हरकत नाही. थार आहे भाई, थारला कोणी हात पण लावणार नाही. हे बघा वरच्या बाजूनी. आणि ह्या आहे बाई माझा आवडता बॅनर, जो की आहे मायकलचा फोटो लावलेला आहे ना. आणि इथं काय गणेश उत्सवच्या हार्दिक शुभेच्छा, मायकल भाऊ पाटील बघा नाव होतं तिथं. परत दाखवतो. फ्रँकलिन कुठे गेला? फ्रँकलिनचा फोटो नाही आहे. अरे फ्रँको भाऊचा फोटो नाही यार इथं यार, काय माणूस आहे यार, तुझा पण टाकायचा ना राव एका बॅनरवर. हे बघा गणपती बाप्पा मोरया, गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि शुभेच्छुक कोण आहे बघा, मायकल भाऊ पाटील. एक नंबर, एखाद्या वास जलवा यार. मायकल भाऊ पाटीलचा विषय का, पाटलांचा विषयच हाड एकदम भयानक राहतो. आप्पाचा विषय लय हाडे. कुठे गेला रे हो? माझी गाडी मला काढावं लागेल, मी ट्रॅफिकमध्ये लावून दिलेली आहे. बस चल फ्रँकलिन चल. अरे कुठं राहिला? अरे यार हा फ्रँकलिन पण नाही, एका बाजूला राहून जातो राव. इकडंच थांब ना पैकी आरामात भाऊ, तुझ्यासाठी का गाडी आणू का आता एवढं जवळ? बस पटकन. ए बसवाल्या काय ते टेम्पोवाला थांब थोडंसं. थार आहे लक्षात ठोकून टाकायला डायरेक्ट. हां चला, आज काय वाईट काम नाही करायचं यार आपल्याला. आज थोडं इज्जतीमध्ये राहायचं आहे, कारण आज थोडासा चांगला दिवस आहे आपल्यावाला. आपल्या बापाचं आगमन आपल्याला करायचं आहे लॉस सॅन्टोसमध्ये. आणि यार जी मूर्ती ना, ती आजपेक्षा याच्यापेक्षा भारी मूर्ती कोणी बघितलीच नसेल. आणि यार मी सिमेओनकडनं ना एक स्कॉर्पिओ पण घेतली होती. म्हणजे तो बोलला होता म्हणजे मी स्कॉर्पिओ तुला आणून देईल म्हणे, बट साला त्यांनी काही डिलिव्हरी केलीच नाही त्या गाडीची. आणि म्हणून आता सिमेओनच्या इथं आलेलो आहे, पण अबे यार याचं दुकान बंद आहे. कुठे गेला हा? ओ शेट यार. मित्रांनो यार आज गणेश चतुर्थीमुळे त्यांनी सुट्टी दिली असेल, त्यामुळे तो पण नाही येणार आवाज. तो पण त्याच्या फॅमिलीसोबत गणपती बाप्पाचं काय सेलिब्रेशन करत असेल तो पण. शेट यार त्याचा नंबर पण माझ्याकडं नाही आहे. फोन लावायचा विचार करतो पण सोडा यार काय विषय नाही. तर आत्ता आपल्याला जायचं होतं. अबे दीदी का दादा आहे? दीदी आहे, ठोकली का नाही गाडी आता? एक मिनिट, तिचीवाली गाडी बघा आणि आपली थार बघा, आपल्या गाडीला काहीच झालं नाही. याला तिचीवाली गाडीचं पण काच सोडून गेला. विषय यार थारचा विषय खतरनाक आहे. आता ना न टाइमपास करता आपल्याला इकडं जायचं आहे. जे सँडी शोर आहे ना, सँडी शोर ट्रेव्हरचं गाव आहे, त्याच्यात तिकडे एक छोटंसं एअरपोर्ट आहे. तिकडं जायचं आहे आपल्याला. आपल्या जो पप्पू मेकॅनिक आहे ना, त्यांनी आपली बँडची गाडी तिकडंच लावलेली आहे. तर आता मी न टाइमपास करता तुम्हाला तिकडं भेटतो. बाकी यार आता थार चालवायला मजा पण लई येते रे. यार मित्रांनो एक गोष्ट सांगायची रे, आजकाल ना फ्री फायरचे यूट्यूबर खूपच जागे झाले असं वाटतंय. काय लॉकडाऊनला जागे झाले होते, लॉकडाऊन नंतर काय तो फ्री फायर बॅन झाला, सगळे गेले निघून. आजकाल ना मी आता फ्री फायर गेमिंग यूट्यूबरच्या एका ग्रुपला मी पण जॉईन आहे. तिकडं सगळे क्रिएटर्स आहे फ्री फायरचे. तर काय आहे की तिकडं सगळेजण म्हणताय आपण कमबॅक करायचा, चांगले चांगले फ्री फायरचे व्हिडिओज टाकायचे, मराठी गेमिंग कम्युनिटीला वाढवायचं आहे. तर खूप चांगलं वाटतं ते करा यार. मी तर म्हणतो भाई मराठी गेमिंग कम्युनिटीला वाढवायचं आहे. मी फ्री फायर यूट्यूबर नाही आहे बरं का, म्हणून काय आहे की असं नका समजू की मग तू मराठी कम्युनिटी वाढवणार नाही. तर भाई माझा फुल सपोर्ट आहे. आणि आपण नाही का क्रिएटर वेगळे पण GTA क्रिएटर आहे आपण. ओके, तर आता मी न वेळ वाया घालता आपण पोचलो आपल्या पप्पू मेकॅनिककडं. आणि इकडं बघा यार मस्त पाऊस वगैरे पडला होता आणि काय जबरदस्त वातावरण झाले नाही का. मस्त पाऊस वगैरे येता पडला थोडासा. आपली गाडी पण मस्त धुतली गेलेली आहे, काय चमकती राव आपली थार. पप्पू मेकॅनिकचा गॅरेज कुठे आहे बे? अरे कुठे रे नाना? अरे हां, ते लक्षातही राहत नाही यार शेट. ओके, तर बाजूला निघणं देऊ काय एक मस्त गाडी आपण आपली पप्पू मेकॅनिकच्या एरियामध्ये घालू. आणि मला गाण्याचा आवाज येतोय रे, एक मिनिट. ओ तिरी बघ, बँडची गाडी तर तयार झालेली आहे. अबे पण एक गाणी वाजू राहिली इथं तुमच्यात, तर भाई कांद्याची गाणी वाजू राहिली आहे. तर अरे नालायक पप्पू मेकॅनिकचा भाई हा कार्यकर्ता खतरनाक यार. तू माझी गाडी तुला मी गाडी बनवायला दिली आणि हा कार्यकर्ता इथं गाडी बनली म्हणजे काय पार्टी करून राहिला का रे? उतर खाली उतर टोप्या साला बाबा, DJ ऑपरेट करून राहिला तू. खाली उतर रे पप्प्या, खाली उतर. तुझ्या तर सरक रे भाई फ्रँकलिन. हे बघा यार कसे नाचू बिचू राहिले राहू इथे. फोटोग्राफर भाई फोटो पण काढून राहिले यार. हे काय माणसं भाई, म्हातारे सुद्धा. हे पप्पू मेकॅनिकचे यार हे गावाकडे राहणारे कार्यकर्ते ना, हे तर फुल इकडे तिकडे रिकाम तिकडेच असतात. आणि भाऊ काय नाचू राहिलं यार तू, चड्डी तर घाल रे. अंडर पॅनवर फिरू राहिला का? हे दुसरं वालं हे बघा आता
भाई हा पप्पू मेकॅनिक पण ना यार खतरनाक माणूस आहे. ओ काका, ए म्हाताऱ्या, अरे गाणं थांबलं रे. ओ चच्चा, अरे ना ना देऊ का मी याच्या माझ्या कानपट्यामध्ये शांत बस, बस शांत. अरे भाई ऐकतच नाही. ओके तर यार हा कसा मसा थांबलेला आहे, साला गाणं पण थांबून गेलं तरी नाचू राहिला भ्या. हा सीन ऐकून ना यार मला मिर्झापूरची आठवण आली, ज्याच्यामध्ये तो मुन्ना भाई बोलतो ओ चच्चा, म्युझिक थांबेल जाते तरी तो म्हातारा नाचतच राहतो नाही का. तर आता ना यार मस्त बँडची गाडी काय जबरदस्त रेडी झालेली आहे. आता आपण ही गाडी घेऊन जाणार आहोत आपल्यावाल्या गणेश चतुर्थीच्या ज्या ठिकाणी आपण रॅली काढायची ना रे. रॅलीमध्ये यावेळेस ना आपण काय करणार माहिती का, जास्त नाचण्याची जास्त करणार नाही आहे की रॅलीमध्ये जास्त लोक नाचवणार नाही. आपण काय आहे की ते गाडीच्या खाली येऊन जातात यार, ते काय मोड वगैरे मी वापरतो ना, मग असा प्रॉब्लेम येतो. तर आता ना ह्या मी पप्पू मेकॅनिकला पण मी घेऊन चाललेलो आहे, कारण तो DJ ऑपरेटर तो करणार आहे. आणि जी माझी थार आहे ना ती तो फ्रँकलिन घेऊन गेला. आता बाजूने बघितला असेल, जो फ्रँकलिन घेऊन गेला माझीवाली थार, तो मला तिकडंच भेटणार आहे डायरेक्ट आता, जिकडनं आपण रॅली सुरू करू तिकडनं. तर आता आपली गाडी बघा यार, मस्त यार बँडची गाडी निघाली ना बायस. गाणे वाजवायचे का नाही इथं, हे कॉपीराईट येऊन जाईल रे यार, काय हरकत नाही. हे ना लोक काय करता माहिती का, माझ्या व्हिडिओचं आहे ना अशा प्रकारचे सिनेमॅटिक बँडची गाडीचे ना सिनेमॅटिक व्हिडिओ शॉर्ट काढून ना इंस्टाग्रामला टाकून देतात यार. भाऊ क्रेडिट द्या रे यार, क्रेडिट देत जा मित्रांनो, की ही व्हिडिओ कोणाची आहे, ओरिजिनल व्हिडिओ कोणाची आहे वगैरे, काहीतरी क्रेडिट देत जा. असं नका करत जाऊ बरं का. खूप जणांचे बघितले मी, भाऊनी मला क्रेडिट वगैरे दिलंच नाही, डायरेक्ट कापली आणि काढून दिली. आणि लोकांना अजून हे माहिती नाही की हा गेम कोणता आहे. खूप लोक म्हणतात की भाई म्हणजे कोणता गेम आहे. काय नवीन गाडी दिसली ना मग असं वाटतं असतं की नेमकं गेम ओळखता येत नाही आपल्याला, की नेमका हा कोणता गेममध्ये आपण बँडची गाडी टाकलेली आहे. हो बाकी काय मस्त दिसते ना राव. यावेळेस ना यार शार्पीने लावेल मी बरं का. शार्पी म्हणजे ते फोकस नाही का, ते फिरतात. विषय काय झाला माहिती का, ते शार्पीचा बॅकअपच घेतला नव्हता मी. आता म्हणशाल तुझ्याकडे तयार बँडची गाडी होती नाही, तुझ्याकडे बँडची गाडी आली कसं काय. तर विषय काय की एक जुनीवाली पेन ड्राईव्ह होती माझ्याकडं, जे की मी माझी थोडंसं साफसफाई करताना भेटली. कम्प्युटरला लावून बघितली तर भाई बँडच्या गाडीचा बॅकअप होता त्याच्यामध्ये. मग माझ्या जीव आला भाई, काय मग बरं झालं म्हटलं यार गाडीचा बॅकअप भेटला, नाहीतर ह्यावेळेसचं सेलिब्रेशन मला साधेसुद्धा डीजेनी करावं लागलं असतं. ओके तर मस्त यार, वरचं पण फोकस पण बेस्ट आहे. तरी मी फुल सजावट केली आहे मागच्या बँडच्या गाडीमध्ये जशी सजावट केली त्याच्यापेक्षा थोडीशी भारी केलेली आहे. फक्त वरच्या फोकसचा थोडासा प्रॉब्लेम आहे. एक मिनिट, मी याला काय केलं का, मी तर त्या समोरच्या कार्यकर्त्याला ठोकलो आणि त्याला मी गन दाखवली आणि हा मला का मारतोय. ए पाय भावा, मला ना डोक्याची गणगण न करू, आज मी थोडंसं चांगलं काम करायला चाललो आहे, मला मारामारा नाही करायच्या. मी सोड विषय यार, मी आता ना गन मी म्हणजे चालवली पण तरी आता काय त्याला काय मारलं नाही मी. सोड विषय तुला, आज माझ्याकडून जीवनदान. चला तर आता ना आपण आपली जी बँडची गाडी यार ठोकायची नाही रे भावा, ठोकायची नाही रे. बाजूला भाई रे, अरे ना भाई बाजूला चाल, काय विषय नाही. तर पुढच्या बाजूला हायवे वाटतं, हायवेनी. अरे यार हे बँडच्या गाडीचं ना पाठीमागं हे जे बँड लागलेलं आहे ना, म्हणजे DJ फोकस वगैरे, याच्यामुळं पुढचं पण काही दिसत नाही राव, हा प्रॉब्लेम होतो. आता बघा हो काय मस्त वाटतंय. अरे भाऊ जाय, तू निघून जाय रे यार, जाय पटकन बाई, मी थोडासा चुकीच्या रस्त्याने आलो. ओके तर आता आपण बघा आपल्या हायवेला लागलेलं आहे आणि यार काय मस्त वाटते ना बँडची गाडी हायवेवर जाताना. हे ना जेव्हा पण असं म्हणजे खानदेशी लोक अशा बँड वगैरे, आम्ही पण गावाला जातो ना यार लग्न वगैरेला, तर त्या ठिकाणी पण खूप साऱ्या अशा बँडच्या गाड्या जाताना दिसतच असतात, भारी वाटते एकदम. ओके तर आता बघा मस्त गाणं वाजून चालू यार. लावा रे भाऊंना एखादं खानदेशी गाणं, फक्त काही कॉपीराईट नको यायला रे. तुला काय विषय नाही, तेवढं आपण सहन करून घेऊ तुमच्यासाठी. तर काय विषय मित्रांनो, पोहोचण्यावरच्या आपण आपल्या एरियामध्ये आणि काय मस्त वातावरण वाटतं रे यार. आणि थोडासा एक ग्लिच झाला आहे रे. हे बघा ही बँडची गाडीचं जे पाठीमागं आहे ना, ते थोडंसं असं ब्लरसारखं दिसतंय, म्हणजे थोडंसं ते काहीतरी ब्लर मोशन इफेक्ट लावला गेला वाटतं. ते ग्राफिकच्या मोड पॅकमध्येच होतं यार. जेव्हा पण मी अशी गाडी चालवतो ना जोरात, ते एकदम असं वेगळंच वाटतंय ना, क्लिअर नाव पण दिसत नाही. आणि हा जो आपला जो पप्या भाई आहे ना, तो पाठीमागं बसून गेला होता, तो म्हणे मी पाठीमागं गाणी वाजवतो चालतो म्हणे. मी म्हटलं काय विषय नाही भाऊ, चालवत राह आणि मजा करू यार, चला काय हरकत नाही. तर आता वरच्या बाजूला ही तर डोंगरांच्या दऱ्याच नाही रे, हे
इथं एक बघा समोरच्या बाजूला आपली गणपती बाप्पाची मूर्ती पण आहे. हे एक काय म्हणता याला स्टेज काहीतरी प्रोग्राम वगैरे होत नाही का, तर तो एरिया आहे हा. एखादा मोठा पार्लमेंट सारखंच मीटिंग वगैरे. तर जर आपण ती मुख्यमंत्र्यांची गाडी चोरली होती ना, ती वेगळ्या ठिकाणी येऊन चोरली होती, ही वेगळ्या ठिकाणी. गाडी फसली. अरे भाई या ट्रकचं ना टायर छोटं आहे रे, त्यामुळं प्रॉब्लेम होतो, असा कुठं पण अडकून जाते राव. पण आता मला एक रॅली काढायची टायमाला ना आपली जी बँडची गाडी ना ती 1 नंबरला पाहिजे यार. मी एक काम करतो, माझी बँडची गाडी ना ती अशी 1 नंबरला इकडं जाऊन मस्त फिरवून आणतो. चला तर आता पाठीमागं जाऊ दे. चल 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 येऊ दे भाऊ. पाठीमागं पोलीस आहे, ठोकू नको. बस 1 नंबर. एकदम सरळ आरामात आपण इथं आपली गाडी पार्क करूया. मस्त रे यार. आता बघूया पप्या भाई उतर खाली. चल उतरायची अशी काही गरज तर नाही आहे, पण काय विषय नाही. चला इथं मस्त यार महाराष्ट्र पोलिसांची पण मस्त गाडी लागली, सिक्युरिटी. आणि हा फ्रँको भाऊ इकडे पोहोचून गेला. ही बघा आपली थार जी की आपला फ्रँकलिन चालवून देणार आहे. आणि यार गणपती बाप्पाची मूर्ती बघा यार तुम्ही एकदाची, काय मस्त झालेली नाही का. ही बघा वरच्या बाजूला. आणि इथं फुल हे पण आहे, कर्मचारी कार्यकर्ते लोक आहे थोडे, आपल्या मंडळाचे कार्यकर्ते. वरती बघा फोकस वगैरे, आणि झेंडा पण लावला यार इथं वरती. आणि ही जे ट्रेलर आहे ना, मूर्ती मोठी होती. एक सिंगल छोटावाल्या ट्रेलरनी काही बसली नसते, म्हणून 2-2, 3-3 ट्रेलर एकत्र जोडलेली आहे त्याला. तुम्ही बघा यार काय मस्त मूर्ती ना. एकदाची आपल्या मंडपामध्ये बसली ना तर 1 नंबर दिसेल. आणि बघा झेंडा पण आहे, गणपती बाप्पा मोरया. 1 नंबर ना बाय. पाठीमागच्या बाजूला पण एक पोलीसची गाडी आहे. आणि अजून एक कार्यकर्ता आहे वाटतं. भाई स्कॉर्पिओ आहे भाई याच्याकडं. अच्छा मायला भाई, आपल्याला घ्यायची होती स्कॉर्पिओ, पण त्या सिमिओननी दिली नाही ना यार. तो बोलला की म्हणजे स्टॉकमध्ये नाही आहे. मग काय झकमरायला बोलला का रे यार. आपल्याला पण एक थार आणि स्कॉर्पिओ घ्यायची होती. काय नाही आता. चला यार मग आता आता वेळ झाली आपली मिरवणूक काढण्याची. तर आता आहे ना ही जी थार आहे ना तो फ्रँकलिन चालवणार आहे. आणि हा जो गणपतीचा ट्रक आहे तो आपला तो मेकॅनिक चालवणार आहे, पप्पू मेकॅनिक. ओके, तर पप्पू मेकॅनिकला मी काम दिलेलं आहे की रॅलीपर्यंत चालवायचं काम त्याचंवालं आहे. तर त्याच्यानंतर काय करू की आपण आपली बँडची गाडी मी चालवणार आहे. तर याला मी काम देऊन दिलेलं आहे. तर सगळेजण आता आपापल्या गाडीमध्ये बसताय बघा. फ्रँकलिन पण बसला, हा पोलीस पण बसतोय. ओके, आणि पोलीस एकटा आहे का रे, नाही अजून एक आहे मध्ये. अरे पप्या बस पटकन चल. काय विषय नाही यार. आता पप्या पण त्याच्या गाडीमध्ये बसलेला आहे, पप्पू मेकॅनिक. त्याला आपण पप्या म्हणतो. हो तर चला यार मित्रांनो, आता रॅली सुरू करण्याची वेळ झालेली आहे. तर मस्त गाणे वाजवतात गणपती बाप्पाचे, मस्त आपण गाणे वाजवणार आहे. आणि रात्रीमध्ये बघा काय मस्त मजा येते आपल्याला तिकडं आपल्या स्टेजवर. भाऊ आरामात घे रे, रस्ता छोटा आहे आणि ते मोठंवालं ट्रेलर आहे एकदम. सगळे येत आहे ना भाई. कारण विषय काय होता, मी ना 2-3 गाड्यांना घेतो तर पाठीमागची गाड्या कधीमध्ये येत नाही. मग ओके येतोय, आपली थार येते आहे, पोलीसची गाडी पण येते आहे, आणि अजून एक स्कॉर्पिओ पण आहे पाठीमागं. काय विषय नाही. चला 5-6 गाड्या आहे आपल्याकडं. आणि मस्त यार यावेळेस ना काही लोकांना का आपण इथं काही नाचवणार नाही आहे, कारण जास्त आपण एकदम शांतीत क्रांती करायचं आहे. स्टेजकडे गेल्यावर ना जिकडं मंडप आहे आपलं छत्रपती चौकामध्ये, त्या ठिकाणाहून फुल धिंगाणा करायचा आहे. तिकडं बघा फक्त तुम्ही संध्याकाळी मस्त आरती बिरती करूया. आणि बाप्पाची आरती झाल्यानंतर मग धिंगाणा करायचा आहे आपल्याला. तोपर्यंत राहा बरं का, स्किप नका करू बरं, फक्त स्किप नका करू यार आपली व्हिडिओ. अरे गेट तोडून टाकले यार बिचारायचं आपण. काही नाही चला. काय आपलं घरचंच आहे. घरचं म्हणजे काय, घरचाच उत्सव आहे आपलावाला. पाहूया रे पटकन. आता मला आहे ना थोडंसं मॅप बघावं लागणार आहे की कुठल्या बाजूने आपण जाऊ शकतो. ओके, तर ये आपलं हे चौकामध्ये आपल्याला जायचं आहे. इकडनं येऊन शॉर्टकट नाही दिला रे, आणि जास्त करून एकदम सरळ रस्ता नाही दिला. खूप टर्न येत आहेत. चला काय विषय नाही यार, जसं जाऊ तसं ठीक आहे. चला या रे मागं. पोलीस ना तू माझ्या पाठीमागं आहे रे, पुढं खोली निघून चालला. बस तर निघाली मित्रांनो आपली वाली रॅली. एकदम हल्लू आपण आपली रॅली जाऊ देऊ. बाकी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून द्या यार. मराठी गेमिंग कम्युनिटीला वाढवायचं आहे, तर तुम्ही पण आपल्याला सपोर्ट करा. मी पण तुम्हाला सपोर्ट कराल नक्की. ओके, येऊ दे. तर आता मस्त गाणे वाजवत चलो आपण. बाकी कॉपीराईट वगैरे येऊ शकतो, पण काय हरकत नाही, तेवढं आपण सहन करू शकतो तुमच्यासाठी. बाकी तुम्ही जर लाईक सबस्क्राईब केलं ना तर आपलं पण चांगलं होऊन जाईल, थोडं भलं होऊन जाईल बरं का. थोडी दुवा भेटेल आपलीवाली तुमच्याकरिता. ओके,
तर यार मी ना मित्रांनो GTA ऑनलाईन आता माझ्याकडं ओरिजिनल गेम आला आहे बरं का. आता माझ्याकडं क्रॅक गेम नाही आहे, बट मोडिंग मी GTA ओरिजिनलमध्ये नाही करू शकत. कारण एक ओपन आय व्ही नावाचं एक सॉफ्टवेअर असतं ज्याच्या मदतीने आपण GTA 5मध्ये मोड्स वगैरे टाकू शकतो. तर ते ॲक्सेसच देत नाही आहे ओरिजिनल गेमला. मग त्यासाठी मला क्रॅक गेमचीच गरज असते. बाकी ज्याला पण माझ्यासोबत GTA 5 ऑनलाईन खेळायचं असेल त्यांनी मला इंस्टाग्रामला मेसेज करा आणि नॉर्मल ऑनलाईन बरं का. कारण ना 2-3 प्रकारचे ऑनलाईन असतात. ग्रँड RP असतो, 5M असतो, अशा प्रकारे. बाकी ग्रँड RP मी प्रयत्न केला, बट ग्रँड RPसाठी ना भाई 14 GB स्टोरेज लागतं. 14 GB ते काहीतरी पॅक डाउनलोड करतो, तो एवढा मोठा आहे ग्रँड RP. आणि बाकी उरला तो 5M, तो उरला फक्त. बघू, खेळायचं असेल तर मेसेज करा. तर काय विषय नाही मित्रांनो, पोचलो आहे आपण आपल्या त्या एरियामध्ये, म्हणजे छत्रपती चौकात, ज्या ठिकाणी आपण आपल्या गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत. तर बघा, अरे भाऊ, हे पोलीसवाले पण यार इकडे तिकडे गाडी का फिरवत आहे? अरे नाना, माझ्या मागे यार रे, ये पटकन. हे बाकीचे गाडीवाले चांगले चालवत आहे रे, हे माझ्या मागची जी पोलीस गाडी चालवत आहे ना, ते एकदम इकडे तिकडे फिरवायला नुसते. तर बघा यार, या ठिकाणी किती मोठी पब्लिक आलेली आहे, काय गर्दी आहे. गणेशोत्सव साजरा करण्याकरिता छत्रपती चौक काय जबरदस्त सजलेलं आहे ना मित्रांनो. फटाके वगैरे पण फिरत आहे आणि काय मजा येणार आहे यार. रात्रीमध्ये एवढी भयानक दिसेल ना हा एरिया, तुम्ही बघा फक्त. आता थोड्या वेळानंतर आपण मस्त सिनेमॅटिक व्ह्यू तुम्हाला मी दाखवेल. तर आता मी एक काम करतो, आपली जी बँडची गाडी ना ती इथं कुठेतरी मस्त पार्किंग करतो यार. चल भाऊ, उत्तर भाऊ मायकल पाटील. तर आता ना इथं बघा काय जबरदस्त गर्दी वगैरे आहे यार. नाचू राहिली आहे का इथं पब्लिक. DJ वगैरे वाजतोय तिकडच्या बाजूला, तो ऑर्केस्ट्रा नाचू राहिला. हो भाई साहेब, एक नंबर यार. मूर्ती आवडली वाटतं लोकांना, बघा काय मस्त आहे. तर मित्रांनो, आता काय करू की ही वाली जी मूर्ती ना ती स्थापन करून देऊ आपल्या ज्या आसनावर, जिकडं आपल्याला स्थापित करायची आहे मंडपामध्ये. ओके, तर फुल लोक वगैरे बघा इथं आलेली आहे आणि फुल लाईटिंग वगैरे तर एक नंबर दिसते यार. फ्रँकलिन भाऊ जरा ते थार बाजूला घेतो का? आपल्याला काय मूर्ती एकदम आरामात इकडे ठेवायची ना रे. इथं शिड्या पण लावून दिल्या यांनी. फ्रँकलिनला बोललो होतो का थोडंसं लावून वगैरे दे म्हटलं, लावून दिलं वाटतं. ओके, तर बघा सजावट झालेली, हवन वगैरे पण आपण लावणार आहे, काय विषय नाही. तर सगळ्यात आधी आपल्याला आपली मूर्ती ठेवण्याची गरज यार. बघा फटाके काय जबरदस्त दिसत आहे नाही का, एक नंबर. झेंडे वगैरे पण काय मस्त फडकता यार. तुम्ही लाईक करून द्या यार, लाईक केल्याशिवाय जायचं नाही बरं का. एक नंबर. मराठी गेमरला सपोर्ट करा यार मित्रांनो. मस्त फटाके फुटतं हे करा. अरे माझ्या थोपाड्यावर नको फुटू रे. एक नंबर भाई, मजा करा रे बस. तर आता एक काम करू की ही जी मूर्ती ना ती मधल्या बाजूला मी ठेवून देतो. आणि बघा इथं काय मस्त ही बिल्डिंग पण सजलेली आहे. ओके, तर भावांनो, आपण आपली जी मूर्ती ना ती मधल्या बाजूला ठेवून दिलेली आहे मंडपामध्ये. आणि तुम्ही बघू शकता काय जबरदस्त दिसते यार. हवन पण लावून दिलं आहे आम्ही, बघा इथं. हे बघा समोरच्यावर तुम्हाला हवन दिसत असेल. आता मी थोडंसं वरतीच वगैरे जाऊ शकत नाही कारण बुटं वगैरे घातलेले आहे आपण, आणि देवासमोर आपण वरती मंडपामध्ये बुटं नाही जाऊ शकत ना रे. तर मी आता तुम्हाला थोडंसं जवळून दाखवतो कशा प्रकारे दिसते. खालच्या बाजूला हवन चालू आहे बरं का. हां, तर बघा इथं आग वगैरे पण लावलेली आहे आणि काय मस्त लाईटिंग दिसते यार रात्रीमध्ये, एकच नंबर ना वास. मस्त इथं ना मस्त इफेक्ट वगैरे पण लावायचा होता रे मला, असं स्टारचा इफेक्ट, पण ते लक्षात नाही राहिलं एवढं. काय हरकत नाही, एक नंबर दिसतोय. पण हाई बोला पण मस्त. आता गाणे वगैरे पण वाजवू रे आपण थोड्या वेळामध्ये. आणि मित्रांनो, इंस्टाग्रामला एक जबरदस्त रील टाकलेली यार, ती नक्की जाऊन बघा, लाईक करा यार, फॉलो वगैरे पण करून घ्या. इंस्टाग्रामला तुम्ही लाईक सबस्क्राईब नाही करत यार. आणि ना यार थोडंसं चॅनलला पण तुम्हाला काही मदत वगैरे करायची असेल तर करा यार. तुम्ही मेंबरशिप वगैरे पण घेऊ शकता आपल्या चॅनलची. मी तर बोललो होतो पण काय लोकांनी काही घेतली वगैरे तर नाही. थोडीशी मदत होऊन जाईल यार, आपल्याला एवढी मेहनत करतो आहे. एका क्रिएटरला तुम्ही म्हणतात यार काय एवढं काही गरज नसतं, फक्त व्हिडिओ तर बनवायची राहते. भाऊ व्हिडिओ बनवण्यासाठी बघा मला हे सगळं करावं लागतं आणि गेम अटकतोय बघा थोडा.
अटकतो यासाठी कारण खूप सारा मोड मी या ठिकाणी वापरलेला आहे. एवढे सारे ऑब्जेक्ट्स आणलेले आहे ना बघा. हे माणसांना आणलं, हे मंडपसुद्धा मी बनवलेलं आहे बरं का. स्वतः मी एक गोष्ट बनवलेली या मंडपची भाई. लय वेळ लागला मला हे मंडप वगैरे सगळं डिझाईन करण्याकरिता. तर कसं वाटलं तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहून द्या यार. खूप जण म्हणत होते की यार भाऊ तू दगडूशेठ आण म्हणे किंवा लालबागचा राजा किंवा वेगवेगळे गणपती आण, पण काय की यार ती मूर्ती असायला पाहिजे, म्हणजे बनलेली असायला पाहिजे तरच आपण आणू शकतो गेममध्ये. बाकी मला कुठं भेटली नाही. मला एका माझ्या भावाकडनं भेटली ही वाली मूर्ती, म्हणून मी ही वाली मूर्ती ती लावू शकलो. तर आता ना टाईमपास नका करूया, आता आपण जबरदस्त ना आरती सुरू करूया आपल्या गणपती बाप्पाची. तर चला मित्रांनो. तर काय विषय नाही मित्रांनो, आरती वगैरे संपलेली आणि बघा इथं फुल लोकांनी नाचन गाचन फिर एकदम राडा करायला सुरुवात करून दिली भाई. फोटोग्राफर पण आले ना यार बॉस आपल्याकडं. आणि यार पोपो मेकॅनिकनी मस्त गाणे वगैरे पण लावलेले गणपतीला. बाकी तुम्ही करून द्या यार लाईक सबस्क्राईब करून द्या. मित्राला 1 लाख सबस्क्रायबर आपले पूर्ण करा यार. काय करता, इंस्टाग्रामला पण फॉलो करून द्या. अजून माझे 1000सुद्धा फॉलोवर पूर्ण झाले नाही बाबा. एवढी गरिबीची परिस्थिती आली यार. 1000 फॉलोवर तर पूर्ण करा नाही तुम्ही. ही व्हिडिओनंतर तुम्ही 1000 फॉलोवर पूर्ण करून द्या बरं का. हे मी तुम्हाला सांगून देतो यार. करा बरं का. नक्की डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जाऊन फॉलो करून द्या इंस्टाग्रामला. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस. तर जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा लाईक, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. अशा प्रकारच्या मराठीमध्ये गेमिंग कंटेंट बघण्याकरिता. आणि तुम्ही सगळे म्हणताय की भाऊ राम मंदिर कधी येणार आहे आणि रायगडचा काय विषय आहे, तर रायगडचं ना आपलं दिवाळीला आणणार आहे आणि रायगड ना आपण दिवाळीमध्ये साजरी करणार आहे. ओके, रायगडची व्हिडिओ येईल नक्की. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.